भंडारा जिल्हा परिषदेसमोर संगणक परिचालकांनी अन्न व जलत्याग आंदोलनास सुरुवात केली असून मागील 15 महिन्यांपासून मानधन थकीत असल्याने अखेर संगणक परिचालकांना उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला। या दरम्यान जुलै 2024 ते मार्च 2025 पर्यंतचे थकीत मानधन द्या, जून 2025 नंतरचे मानधन तसेच कोरोना काळातील प्रोत्साहनपर भत्ता त्वरित मंजूर करण्याची मागणी केली आहे। तर प्रशासनाने तत्काळ उपोषणकर्त्यांची दखल घेत 13 महिन्यांपासून सुरू असलेल्या मानधन तत्काळ खात्यात जमा करण्यात आला आहे। मात्र तरी जून 2025 पासून सप्टेंबर 2025 पर्यंतचे मानधन अजूनही थकीत आहे। तर दिवाळीच्या तोंडावर हे देखील थकीत ठेवू नये, तत्काळ आतापर्यंतचे पूर्ण मानधन खात्यात जमा करावे, अन्यथा माघार घेणार नाही अशी भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे। महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेच्या वतीनं जिल्ह्याच्या वतीनं आम्ही आजपासून अन्न व जलत्याग आंदोलन सुरू केले। आम्ही मागच्या आठवड्यापासून निरंतर RGSA विभागा पुणेशी त्याचबरोबर जिल्हा परिषद भंडारा आणि मुंबई येथे मंत्रालयात जाऊन आमचे दिगंबरजी वंजारी हे मंत्रालयात जाऊन आले, पण मानधन जे थकीत मानधन होते ते करण्याची त्यांची इच्छा नव्हती आणि त्याचा औचित्य साधून आज आम्ही हा आंदोलनाचा मार्ग पत्करला आणि मार्ग पत्करतात आमचे थकीत जे मानधन होते ते बऱ्याच संगणक परिचालक जवळपास 93 संगणक परिचालकांचे मानधन आज झाले। परंतु आमची दुसरी आणि तिसरी मागणी अशी होती की दुसरी मागणी जून 2025 पासून जे मानधन बाकी होते ते पूर्ण करावे आणि कोरोना काळात जो प्रोत्साहनपर भत्ता होता तो सुद्धा देण्यात यावा। ही मागणी धरून आज आम्ही हा आंदोलन कायम ठेवलेला आहे आणि ह्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन मागे घेणार नाही, हे आम्ही प्रशासनाला याद्वारे चेतावणी करतोय। नमस्कार, मी दिगंबर पुंडलिक वंजारी, मार्गदर्शक ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटना महाराष्ट्र राज्य भंडारा। आम्हा संगणक परिचालकांचा काही लोकांचा जिल्ह्यातील 93 लोकांचा 25 लाख रुपये मानधन ऑक्टोबर 2024 ते मार्च 2025 या काळातील थकीत होता। या गोष्टीला 11 महिने लोटून गेले। जिल्हा प्रशासनाकडे आपण वारंवार येऊन निवेदन देऊन पाठपुरावा करत आहोत। त्यांच्याकडून आमच्या निवेदनावर पत्र बनवून RGSAला पाठवण्यात येते। आम्ही RGSAला विचारलो की यामध्ये त्रुटी आहे, त्यामध्ये त्रुटी आहे असे म्हणून आम्हाला टाळाटाळ सुरू आहे निव्वळ। त्यामुळे आम्हाला नाईलाजास्तव आंदोलनात्मक टोकाचा पाऊल उचलावा लागला आणि आज जेव्हा आम्ही या ठिकाणी अन्न व जलत्याग आंदोलनाला बसलो तर 13 महिन्यापासून थकीत असलेला मानधन एका तासामध्ये ज्यांचे मानधन थकीत होते त्यांच्या अकाउंटवर जमा झाले पैसे आणि ती पहिली मागणी आमची या ठिकाणी सुटलेली आहे। आम्हा सर्व संगणक परिचालकाचा जिल्ह्यातील 548 ग्रामपंचायतमध्ये कार्यरत संगणक परिचालकाचा जून 2025 पासून म्हणजे 4 महिन्याचा मानधन अजूनही थकीत आहे। तो जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणी आंदोलन मोडकळीस नेणार नाही, माघार घेणार नाही, हा आमचा ठाम मत आहे।